नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 विषयाच्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण मेटिओरॉलॉजी म्हणजेच हवामानशास्त्र याबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. द क्वेश्चन अराइजेस, व्हॉट इज मीन बाय मेटिओरॉलॉजी? हवामानशास्त्र म्हणजे काय? The science that studies the interrelationships between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called meteorology. Various components of air म्हणजे हवेतील विविध घटक, नॅचरल सायकल्स निसर्ग चक्रे, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली, क्लायमेट म्हणजे हवामान. मग आपली व्याख्या कशी होईल? हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास, इंटर रिलेशनशिप्स म्हणजे परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेस हवामानशास्त्र म्हणजेच मेटिओरॉलॉजी असे म्हणतात. द सायन्स दॅट स्टडीज द इंटररिलेशनशिप्स बिटवीन व्हेरियस कंपोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ द अर्थ अँड क्लायमेट इज कॉल्ड मेटिओरॉलॉजी. Meteorology includes the study of all weather factors to make weather forecast. हवामानशास्त्रामध्ये हवामान विषयक घटकांचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. हवामानाचा अंदाज जसं की येत्या 24 तासात खानदेशामध्ये जोरदार वृष्टीची शक्यता. मग या हवामानाच्या अंदाजामुळे काय होतं तर सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय करणारे, विमानसेवा, जलवाहतूक आणि इतर काही ज्या संस्था आहेत यांना त्याचा फायदा होतो, जेणेकरून त्यापासून होणाऱ्या नुकसानापासून ते स्वतःला वाचवू शकतात. दीज वेदर फोरकास्ट आर युजफुल टू कॉमन पीपल, फार्मर्स, फिशरीज, एव्हिएशन विमानसेवा, एव्हिएशन सर्व्हिसेस विमानसेवा, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस other organizations. Water transport and various other organizations. The World Meteorological Organization was established by United Nations Organization on 23rd March 1950. The organization play an important role in food security, water management, transportation and communication. अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण याबाबत जागतिक हवामानशास्त्र संघटना WMO वर्ल्ड मेटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन हिची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनो ज्याला आपण म्हणतो यांनी 23 मार्च 1950 रोजी केली. इंडिया मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय a British H.F. Blandford in 1875 at Shimla. Its head office is at Pune and regional offices are at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. Functions of Indian Meteorological Department: to prepare and publish maps indicating the daily predictions about weather twice in every 24 hours. 24 तासात 2 वेळा हवा कशी राहील याचे नकाशे तयार करणे. कंटिन्युअस रिसर्च ऑन इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमॅटिक रिडिंग्स म्हणजेच हवामानासाठी लागणाऱ्या नवनवीन उपकरणांचा शोध घेणे. प्रेडिक्शन्स म्हणजे अंदाज, प्रेडिक्शन्स अबाउट क्लायमेट मेड युजिंग रडार, रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी केलेले अंदाज. प्रेडिक्शन्स अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मॉलॉजी म्हणजे भूकंप मापनाशी निगडित हवामानाचे अंदाज. सिस्मॉलॉजी म्हणजे भूकंप मापन. प्रेडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाइट्स, सॅटेलाइट म्हणजे उपग्रह
उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे, पर्जन्याचे तसेच हवेतील प्रदूषणाचे अंदाज बांधण्याचं काम हे IMD द्वारे केलं जातं. The IMD provide weather information to aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploration and production. It provides predictions regarding natural calamities to various departments and all citizens. नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना सर्व प्रसिद्धी माध्यमे आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम IMD करत असते. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक संकटे. आवर नेक्स्ट टॉपिक इज मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन, म्हणजे मॉन्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. H. Blanford and Sir Gilbert Walker put forth a hypothesis regarding the nature of monsoon in India. भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्यासाठी मान्सूनचं प्रारूप तयार केलं जातं. सुरुवातीला H. ब्लॅनफोर्ड आणि सर गिल्बर्ट वॉकर या दोन्ही ब्रिटिशांनी मान्सूनचे अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न केले. डॉक्टर वसंतराव गोवारीकर वॉज डेव्हलप अ मान्सून मॉडेल based upon 16 worldwide climatic parameters in the decade of 1990s. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी मान्सूनचं प्रारूप तयार केलं. टाइप्स ऑफ मॉडेल्स, प्रारूपाचे प्रकार. मॅथेमॅटिकल मॉडेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायनॅमिक म्हणजे संख्यात्मक प्रारूप किंवा गणितीय मॉडेल. फोरकास्ट आर मेड विथ द हेल्प ऑफ मॅथेमॅटिकल मॉडेल्स. डाटा अबाउट करंट क्लायमॅटिक पॅरामीटर्स इज मॅथेमॅटिकली ॲनालाइज विथ द हेल्प ऑफ परम सुपर कम्प्युटर. होलिस्टिक मॉडेल, समुचित किंवा सर्वसमावेशक प्रारूप. In this model, predictions are based upon those parameters used in other models which have the greatest effect on the monsoon. Nowadays, predictions declared by IMD are the collective outcome of various models. This is called holistic model. Statistical model, सांख्यिकी प्रारूप. In statistical model, current climatic observations in a region are compared with earlier parameters such as oceanic temperature, atmospheric pressure, and the nature of the monsoon rainfall of several years. This data is comparatively analyzed by statistical methods and predictions are made about the monsoon in the present conditions. Dear student, meteorological models need to change continually. Why this is so? Because meteorologically model depends upon the interrelationship between parameters used in that model and the result expected from it. However, as these interrelationships with respect to the ocean and atmosphere are never constant, meteorological models need to be changed continually.